नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आज नंदिनी आणि जीवाची एंट्री देशमुखांच्या घरामध्ये होणार आहेत. पण ते कसं होणार आहेत याची आपण सुरुवात करूयात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खरंच खूप छान दाखवलेला आहे त्यांनी. प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपणच बघतो की जीवा आणि काव्याचा फोन चालूच असतो आणि पार्थ बाहेर उभं राहून यांचं बोलणं ऐकत असतो. आणि काव्या म्हणते की आपले पर्सनल फोटो कसे 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 दिसले सगळ्यांना त्या दिवशी, ते पेनड्राईव्ह मध्ये कसे गेले माहित नाही, पण आलं सगळं सगळ्यांसमोर. काव्या म्हणते की आपण एकमेकांपासून कधीच मूव्ह ऑन झालेलो आहेत रे जीवा. आणि हे ऐकत असतो पार्थ. पण ते आपण आपल्या पार्टनर्सला का नाही सांगू शकलो देव जाणे. जीवा पण म्हणतो की एक्झॅक्टली. जीवा म्हणतो की कधी काळी आम्ही एकत्र होतो पण आता नाही आहोत. जीवा म्हणतो की कारण आता आमचं तुमच्यावर प्रेम आहे. जीवा म्हणतो की इतकी गोड गोष्ट, इतकी चांगली गोष्ट आपण आपल्या पार्टनर्सला सांगू शकत नव्हतो, पण 16 डिसेंबर मुळे तेही झालं आहे. बघा प्रेक्षकांनो, इकडे जीवा आहेत ना, काव्याला सगळ्या निगेटिव्ह गोष्टी कशा पॉझिटिव्ह झाल्या हे याचं उत्तम उदाहरण त्याने दिलेलं असतं. प्रेक्षकांनो, खरंच खूप छान रिव्ह्यू एपिसोड आहेत आजचा. जीवा म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवू, आपले गुरुजी जे आहे ते तसंच सांगत नाही. म्हणजे ते सांगतात येत, आपल्याला वाटतं दुसरं आणि असतं तिसरंच. कळलं? आणि प्रेक्षकांनो, आता इकडे काव्याच्या चेहऱ्यावर पण हसू आलेलं असतं आणि ती हसून म्हणते की ते खरं आहे. जीवा म्हणतो की नशीब हसली बाबा एकदाची. जीवा म्हणतोय की याचे वेगळे पैसे घेणार आहेत मी दादाकडनं. काव्या म्हणते की गप्रे. आणि बघा प्रेक्षकांनो, यांचं सगळं बोलणं पार्थने ऐकलेलं असतं आणि जीवा असं बोलल्यानंतर खिदी हसतोय. जीवा म्हणतो की तुला सांगू का काव्या, आमचा एक मित्र आहे ऑफिस मधला, जॅपनीज शिकतो आहे. त्याच्याकडनं एकदा मी ऐकलं होतं योशिको बद्दल. आणि काव्याला पण कळालं नाही प्रेक्षकांनो, आणि मलाही नाही समजलं. काव्या फोन हातात घेते आणि म्हणते की 1 मिनिट, काय म्हणालास? योशिको? काव्या म्हणते की हे काय आहे? जीवा म्हणतो की आहे एक मॅनिफेस्टेशनची पद्धत. जीवा म्हणतोय की म्हणजे काय, आपल्याला जे मनापासून हवं आहे, जे मिळालं जमा आहेत असं वागणं म्हणजे योशिको. जे होईल तेव्हा मी खुश होईल यापेक्षा मी आत्ताच खुश आहे, कारण मला माहितीये की हे होणार आहेत. हा कॉन्फिडन्स नशिबाचे तारे वारे सगळं बदलून टाकतो. हातावरच्या रेषांना वळण बदलायला भाग पाडतं. अशक्य लव्ह स्टोरी शक्य करतो काव्या म्हणते की अरे वा, क्या बात आहे जीवा, भारी आहे रे तुमचं योशिको. जीवा म्हणतो की काव्या म्हणते की म्हणजे पार्थची आणि माझी लव्ह स्टोरी वर्क झाली आहे असं वागलं पाहिजेत मला. म्हणजे इन शॉर्ट, पार्थ मला मिळालेत असं वागायचेत मला. ओके. जीवा म्हणतो की एक्झॅक्टली, मी तर असंच वागत असतो. बाकी कुणाला हा बालिशपणा वाटेल, कुणाला आगाऊपणा वाटेल. माझ्या डिक्शनरी मध्ये आता किंवा माझ्याकडे सिरियसपणाचा ऑप्शनच नाही. खूप बघितलं आता सिरियस राहून वागून, पण आता नाही बास. आता मी असाच विचार करत असतो, नंदिनी बस येईलच, ती येतेच आहे आणि ती येऊन म्हणेलच बास झालं जीवा, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, चला आपण घरी जाऊयात. आणि हे असं होणारच आहेत. आणि बघा पार्थ अजूनही तिथंच असतो आणि इकडे काव्याचं लक्ष घड्याळाकडे जातं आणि ती म्हणते की जीवा 11 बाय बाय. आणि काव्या जीवा बाय म्हणतो आणि फोन ठेवून देतो. इकडे काव्या म्हणते की हे देवा, पार्थ माझेच आहे आणि मी त्यांची. कोणाचंही कुठलं भागीत मी माझ्या प्रेमापेक्षा मोठं होऊ देणार नाही. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता पार्थ मागे म्हणजे उलटे पावलं घेऊन तिथनं निघून जातो आणि ही देवाकडे फक्त पार्थलाच मागत असते. आणि बघा प्रेक्षकांनो, आता मला कळत नाही, एवढ्यात थंडीची यांनी सँडो घातली आहे आणि वर आईस्क्रीम पण खातो आहेत असो. आणि इकडे हा गुड्डू ब्लँकेट गुंडाळून मस्त शेकोटी करतायत आणि म्हणतो की वाह क्या बात है जीवा भैया, क्या बात है. तो म्हणतो की मला असं वाटतं तुम्हाला आता प्रणाम करावं. गुड्डू म्हणतो तुमची जी बाती आहेत ना, ती दिलावर अशी छा जाती आहे. गुड्डू म्हणतो की पिंकी कसम जीवा भैया, खरंच सांगतो, मला पण तुमच्यासारखं असं गोड गोड बोलायला जमलं असतं ना, मी तर पिंकीला 2 मिनिट मध्ये म्हणवलं असतं. जीवा हसतो आणि म्हणतोस की लकी आहेस बाबा, 2 मिनिट मध्ये तुझी पिंकी गोड बोलून कन्व्हेन्स होऊ शकते, पण माझी चकाचक बाई साधं स्माइल सुद्धा देत नाही रे. गुड्डू म्हणतो की अरे वो भी हो जाएगा जीवा भैया. जीवा म्हणतोय की गुड्डू म्हणतो ते काय म्हणतात ना की प्यार मध्ये ताकद असायला लागते.
गुड्डू म्हणतो की तुमच्या प्यारमध्ये तर अशी गोड मिठास आहे. तो गुड्डू म्हणतो की जीवा भैया, तुमचं बदन काय असं सिमेंटचं बनलेलं आहे का? म्हणजे तुम्हाला थंड लागत नाही? कोल्हापूरचं मूळ आणि देशमुखांचं कुळ आहे ते, आणि बॉडी मेड इन मुंबई. जीवा म्हणतो की आमच्या घरात मी एकटाच आहे, त्याला काही थंडी वाजत नाही किंवा काही फरक पडत नाही थंडीचा. आणि बघा प्रेक्षकांनो, हा थंडीमध्ये सुद्धा आईस्क्रीम खातोय. आणि बाकीचे देशमुख जरा जरी थंडी पडली ते घरात हिटर लावून ब्लँकेट घेऊन बसतात, आणि मी एकटाच आईस्क्रीमचा डब्बा संपत असतो. गुड्डू भैया म्हणतो की बहुत ही डेंजर लोक आहे तुम्ही. गुड्डू म्हणतो की एक 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 मिनिट. जीवा म्हणतो की आता काय? गुड्डू म्हणतो की जीवा भैया, म्हणजे तुम्हाला थंड वाजत नाही, मग तुम्ही थंड वाजते असा ब्लॉग कशासाठी बनवलाय? जीवा म्हणतोय की जाने ये तो कलयुग है, यहाँ पे जो दिखता है वही बिकता है. जीवा म्हणतो की मला सांग, मी जर तो ब्लॉग बनवला नसता तर नंदिनीने मला ब्लँकेट दिलं असतं का? नाही ना, नाही ना. गुड्डू म्हणतो की नाही नाही, विक्रम देशमुखांचा मुलगा आहे रे. माझे वडील विक्रम देशमुख. उकडलेलं बीट आहे ना, उकडलेलं बीट, त्यांनी असं हाताला चोळून आईला सांगितलंय खोटं, मला हाताला लागलंयत म्हणून. मी सुद्धा त्यांचाच मुलगा आहे, आणि मी नंदीचं प्रेम मिळवण्यासाठी खोटं बोलतोय. आणि प्रेक्षकांनो बघा आता, आणि नंदिनीने सगळं ऐकून घेतलेलं असतं, आणि जीवा म्हणतोय की प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. आणि तेवढ्यात नंदिनी त्याला म्हणते की पण मी आता तुम्हाला अजिबात माफ करणार नाही. जला प्रेक्षकांनो, पालथ्या गड्यावर परत पाणी. आणि इकडे बघा प्रेक्षकांना, आता तिकडे नंदिनी जीवाला काय काय बोलते माहित नाही. आता इकडे चला, आता आपण यांच्या झोपा मोडूयात बघ. आणि इकडे काव्याने आता जीवाचं ऐकून थोडीशी तिला पावर आलेली असते. आता ती आली असती वसू आत्याच्या आणि रम्याच्या खोलीमध्ये. अंधार असतो आणि अचानक दरवाजा उघडतो, आणि दरवाजा असा असा आवाज पण येतो. ह्या दोघी आवाजामुळे घाबरतात. रम्या म्हणते की काय? वसू आत्या घाबरतात आणि म्हणतात की रम्या कोणीतरी आहेत. आणि प्रेक्षकांनो, अंधार असल्यामुळे ही काव्याचा चेहरा तर काही दिसत नाही, पण तिचे केस उडताना मात्र दिसतात. वसू आत्या म्हणतात की दिवा लाव लवकर, कोणीतरी आहे आपल्या रूम मध्ये, दिवा लाव. आणि प्रेक्षकांनो, लाईट लागल्यानंतर हे समोर बघतात तर काय, काव्या असते. असं म्हणतो ना आपण, घाबरण्यावानीच पोच असते तिची. रम्या म्हणते की काव्या. वसू आत्या म्हणतात की तू. आणि बघा आता ही काव्या म्हणते की हाय, कशा आहात तुम्ही दोघी जणी? आणि प्रेक्षकांनो, ती काव्या या दोघींच्या मध्ये येऊन बसते. वसू आत्या म्हणतात की काय करती? काव्या म्हणते की आत्याबाई कशा आहात? काय मस्त आहे रे, किंग साईज बेड आहे तुमचा. हा, छान झोप लागत असेल नाही? काव्या म्हणते की मला पण घ्या ना तुमच्यात प्लीज. प्रेक्षकांनो, ही काव्या डायरेक्ट वसू आत्याला म्हणते की आमची काळी मांजर. वसू आत्या म्हणतात की ए. आणि काव्या रम्याला म्हणते की आमची बिघडलेली सिनेमन कॉफी. लगेच रम्या म्हणते की आणि मी कधी न विजणारी फुलभाजी. वसू आत्या म्हणतात की हो. काव्या म्हणते की कसं वाटलं कॉम्बिनेशन? रम्या म्हणते की तू बरी आहेस ना, का पार तुला मिळणार नाही या दुःखात वेळ लागला आहे तुला? वसू आत्या म्हणतात की नाही नाही अगं रम्या, तू जेव्हा सांगितलंयस ना हिला की तुझं पारशी लग्न होणार आहे, तेव्हापासून ना याच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे. वसू आत्या म्हणतात की आत्याबाई. काव्या म्हणते की आत्याबाई. वसू आत्या म्हणतात की तुझ्या डोक्यावरती परिणाम झालाय, कळलं? काव्या म्हणते ठीक आहे, स्वतः आत्याबाई म्हणत असतील तर झाला आहेत माझ्या डोक्यावर परिणाम, कळलं? काव्या म्हणते की बघायचंय बघायचंय. प्रेक्षकांनो, खरंच खूप खूप हसले मी या एवढ्या सीनमुळं. हिने काय केलं, काव्याने ना दोघींच्या गळ्यात हात टाकले आणि दोघींना असं घुमवू राहिले. आता गाणं पण काय भारी लागले, अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. या प्रेक्षकांनो, किती वेळ त्यांना फिरवत आहे. वसू आत्यांना तर प्रेक्षकांनो चक्करच आलेली आहेत. वसू आत्या फक्त बोलल्या की हिच्या डोक्यावर परिणामच झाला आहे, पण काव्याने डायरेक्ट परिणाम झाल्याचं त्यांना कृत्यच करून दाखवले. आता वसू आत्या आणि रम्या कधीच काव्याच्या नादी लागणार नाही. प्रेक्षकांनो, खरंच मी खूप हसले हा सीन बघून. आणि काव्याला सुद्धा ना प्रेक्षकांनो खूप म्हणजे खूप हसायला येतंय. वसू आत्या म्हणतात की अरे देवा, डोकं गरगरायला लागलंय. वसू आत्या म्हणतात की जीव घेणार आहेस का आमचा?
काव्या म्हणते की अगो बाई. काव्या म्हणते आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय. असं कसं वाटतंय, गारगार वाटतंय. आता रम्या चिडते आणि ती म्हणते की शटाप. काव्या म्हणते की यू शटाप. तेवढ्यात वसू आत्या म्हणतात की ए. रम्या म्हणते की ए ए वसू. काव्या म्हणते की ए काय. काव्या म्हणते की घाबरू नका, मला वेड नाही लागलंय. काव्या म्हणते की पण मी आता वेड लावणार आहेत रम्या. आणि बघा प्रेक्षकांनो, ह्या म्हणतात की काय. रम्या म्हणते की कुणाला. आणि बघा काव्या तिला खांद्याने असं ढकलते आणि म्हणते की पार देशमुखांना. तर रम्या भडकते आणि म्हणते की आई. काव्या म्हणते की काय गे, काय वाटलं तुला. तू मगाशी येऊन मला जे काही सांगितलंस त्यामुळे की काव्या लगेच अशी काही हार मानेन. काव्या रम्याच्या हनुवटी धरते आणि म्हणते की नाही ग रम्या नाही. काव्या म्हणते की काव्याला जितकं हरायचं होतं तितकी ती हरलीये. आणि काव्या चुटक्या वाजवत वाजवत रम्यापासून तर वसू आत्तापर्यंत येते आणि म्हणते की काव्या आता फक्त जिंकणार. आणि या दोघे म्हणतात की तू आता ही काव्या त्या बेडवरच उभी राहते आणि म्हणते की काय ग रम्या, तू मला गुरुजींचं भाग्यच सांगितलं. काव्या म्हणते की आता बघूया की गुरुजींचं भविष्य खरं ठरतंय की प्रेम माझं मिळतंय. काव्या म्हणते की येणारा काळच सांगेन. काव्या म्हणते की पण मी एक आज भविष्यवाणी करणार. काव्या म्हणते की रम्या तुला लग्न करायचंय ना, आमची उतावळी नवरी. काव्या म्हणते की होणार, तुझं लग्न होणार, पण त्याआधी फारचं लग्न होणार. बघा ही रम्या आधी खुश असते आणि काव्या असं बोलल्यानंतर ती म्हणते की काय. रम्या म्हणते की कोणाशी. आणि ही इतकी अलगद त्या बेडवरनं खाली उतरते आणि रम्याच्या कानात सांगते की माझ्याशी. वसू आत्या म्हणतात की तुझ्याशी. बघा प्रेक्षकांनो, रम्या जेवढी हवेत उडत होती ना, तिचा फुगा फुटलाय आणि ती आता जमिनीवर आली. ती म्हणते की रम्या आई. आणि आता ते त्या ड्रॉवर मधनं काहीतरी काढत असते. रम्या म्हणते की अगं आई बघ ना ती काय करते. काव्या म्हणते की काय आहे ना रम्या, आधी आमचं जे लग्न झालं होतं ते बळजबरी झालं होतं. आता जे लग्न होणार आहे ते दोघांच्या मर्जीने, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने, बँड बाजा सकट वाजत वाजत गाजत होणार बेबी. आणि बघा आता तिने माईक केला असतो आणि म्हणते स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम. आणि घरभर हिंडत असते म्हणजे त्यांच्या रूम मध्ये. आणि वसवात्याच्या कानात म्हणते की शुभ लग्न सावधान. स्वात्या तिला म्हणतात गप ग गप. काव्या म्हणते की असेच सूर तुझ्या कानात गुंजतील रम्या, असेच सूर तुझ्या कानात गुंजतील. मग आमच्या दोघांमधला अंतरपाठ युनिवर्स बाजूला करेन. मग माझी बहीण अरू पार देशमुखांचे शूज पळवणार आणि मग त्या शूजच्या बदल्यात माझी बहीण अरू देशमुखांकडे 5,000 रुपये मागणार. मग ते 5,000 रुपये पार देशमुख नाही देणार. सांग कोण देणार, कोण देणार. ही रम्या खरंच विचारते तिला की कोण. काव्या म्हणते की रम्या 5,000 रुपये तू देशील ग. काव्या म्हणते की हे असंच असं ह्याच क्रमाने घडेल, लिहून ठेव हे. ती फाईल घेते आणि आपटते आणि म्हणते की घे, ह्याच्यात कागद असतील आणि त्याच्यावर लिहून ठेव. मी सांगितलेल्या क्रमात या सगळ्या गोष्टी होणार. आणि काव्या पुढे जाते आणि परत मागे येते आणि म्हणते की तशी मी दोघींची झोप उडवलीच आहे, पण तरीही गुड नाईट. प्रेक्षकांनो, वसू आत्या म्हणतात की हिचा अवतार बघून ना धडधडायला लागलं ग मला. आता प्रेक्षकांनो, इथे वसू आत्याच रम्याला विचारतात की ए रम्या, खरंच गुरुजींची भविष्यवाणी खरी होईल ना. आणि वसू आत्या म्हणतात का हिची भविष्यवाणी. रम्या म्हणते की आई. वसू आत्या म्हणतात की मला कळेनाच झालंय का ही कशी वागते. प्रेक्षकांनो, मी ना खरंच आज खूप म्हणजे खूप जास्त हसली. आता आपण बघूया इकडे आता जीवाचे काय हाल होत आहेत ते. तर नंदिनी तिथे येते आणि दोघं गुड्डू आणि जीवा दोघेही उठून उभे राहतात. आणि आता जीवा नाटक करतो थंडी वाजल्याचं. हो 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 हो. जीवा म्हणतो की सॉलिड थंडी वाजते. नंदिनी म्हणते की हात लावू नका आता त्या ब्लँकेटला, तुम्हाला थंडी वाजते असं तुम्ही ब्लॉक करतायत आणि इथे सॅडोज वर आईस्क्रीम खातायत. जीवा म्हणते की छे हे माझं नाहीये काही, याचा आहे. तो गुड्डू म्हणतो हे माझं आहे. जीवा म्हणतो हे तुझं आहे. नंदिनी म्हणते की खोटं बोलू नका. नंदिनी म्हणते की खोटं बोलण्यावरून एवढं महाभारत झालं तरीही अजून खोट्याचाच हात धरायचा आहेत का तुम्हाला. धरा, हवं तेवढं खोटं बोला, लोकांना फसवा. तो ब्लॉक करून तुम्ही लोकांना फसवत असाल कारण ती लोक ओळखत नाही तुम्हाला. नंदिनी म्हणते की पण मी तुम्हाला चांगलंच ओळखून आहे. जीवा म्हणतो की चकाचक बाई, अगं मी पण तुला खूप चांगलं ओळखून आहे चकाचक बाई. जीवा म्हणतोय की मला सांग, मला थंडी वाजते म्हणून मी तुझ्याकडे ब्लँकेट मागितलं असतं तर तू दिलं असतंस.
त्या ब्लॉग वरून का होईना तुला स्वतःहून माझी काळजी वाटली वाटली की नाही? नंदिनी म्हणते की माझं चुकलं, आता यापुढे काहीही झालं तरी मी तुमची काळजी करणार नाही, बसा थंडीत कुडकुडत. इकडे हा गुड्डू मध्ये पडतो आणि म्हणतो की नाही नाही नंदिनी भाऊजी, तुमचं काही चुकलेलं नाहीये, चुकलेलं यांचं आहे. जीवा भैया तुम्ही ना ते झूट बोलायला नाही पाहिजे होतं. हा गुड्डू म्हणतो की नंदिनी भाऊजी तुम्ही बरोबर आहेत, मी तुमच्या सोबत आहे. आता ही नंदिनी त्या गुड्डूच्या अंगावरचं ब्लँकेट ओढून घेते आणि बघा हा जीवा कसा त्या गुड्डूला पकडतो ते. नंदिनी निघून जाते आणि गुड्डू म्हणतो की अय जीवा भैया, तुमच्यामुळे पण आता मला या थंडीमध्ये राहावं लागणार आहे, या थंडमध्ये तर माझी कुल्फी बनून जाणार. गुड्डू म्हणतो की आता बदन गरम राहण्यासाठी मी एक बँडेज घेऊन येतो. जीवा म्हणतो की मला पण मागव. आणि इकडे ही जीवा काव्य अजून झोपलेली नाही दिसते प्रेक्षकांनो, आणि घड्याळात 12:15 वाजलेले असतात. आणि काव्या म्हणते की आता टेक्निकली संक्रांत सुरू झाली आहेत आणि पार्थ परत आलेला असतो प्रेक्षकांनो, आणि तो पण घड्याळ बघतो. ही काव्या त्याच्या बोक्याला जवळ घेते आणि म्हणती काय रे बुकुडी, बघितलंस का संक्रांतीचा दिवस सुरू झाला आहे आता, आज आपण छान गोड पोळ्या करूया, तिळाच्या वड्या करूया, सगळं करू जे पार्थ देशमुखांना आवडतं. आज पार्थ देशमुखांना दाखवून घ्या त्यांची ही पिस्कारलेली मांजर त्यांच्यावर किती प्रेम करते ते, आता मी घाबरत नाही. आणि इकडे आता जेव्हा ब्लॉक करतो आणि तो म्हणतो की त्यामुळे मी माझ्या फॅन्सला एवढंच सांगू शकतो, जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल ना तो वेळ तुम्ही तुमच्या फॅमिलीला द्या. आणि नंदिनी त्याला बघते. जीवा म्हणतो की घराबाहेर पडल्यावर घरच्यांची किंमत कळते. आईने डोक्यावर तेल घालून केलेली चंपी, बाबांनी मारलेली मिठी, घरात पिठल्या भाकरी असतानाही दादासोबत चिकन भाकरी मागवण्याचा प्लॅन, सगळं मिस करतो आहे मी. उद्या मकर संक्रांत आहे, मी आणि माझा दादा टेरेसवर जाऊन छान पतंग उडवायचो, त्या छोट्या युगला जबरदस्ती हातात फिरकी धरायला लावायचो, धारदार मांजाने त्याची बोट कापायची आणि त्यावर आई हळद लेपायची. आणि हा व्लॉग प्रेक्षकांनो नंदिनी सुद्धा बघत असते. आणि जीवा म्हणतो की मग पतंगासारखा मोकळं फिरायला मोकळं व्हायचो, जाता येता कोंबलेला तिळगुळ सगळंच मिस करतोय. बघा प्रेक्षकांनो, हे मात्र अगदी जीवा खरं बोललेला असतो आणि ह्या बोलण्यात नंदिनीला सुद्धा त्याच्या भावना समजून गेलेल्या असतात. माझ्या घराला, माझ्या घरच्यांना, आई बाबा दादा युग मिथुनदा, हा जीवा रडतो प्रेक्षकांनो आणि म्हणतो की तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना आय मिस यू टू. जीवा म्हणतो की चला तर मंडळी भेटूयात नंतर, गुड नाईट, बाय बाय. नंदिनीने पण तो ब्लॉग ऐकलेला असतो प्रेक्षकांनो आणि तिलाही रडायला येतं. आणि प्रेक्षकांनो सकाळ झालेली असती. जीवा बघा देशमुखांच्या घरी म्हणजे त्याच्या स्वतःच्याच घरी ब्लॅक कुर्ता घालून आलेला असतो. आणि बघा प्रेक्षकांनो नंदिनीचा प्रवेश सुद्धा तिच्या सासरी म्हणजे देशमुखांच्या घरात झालेला असतो. जीवा तिला म्हणतोय की ये ना ये, ती सुद्धा तिचं घर इतकं प्रेमाने निहाळत असते ना प्रेक्षकांनो, खरंच एक एक वस्तू तिच्या डोळ्यात टिपलेली असती, सगळं घर ती निहाळत असते. आणि हा हात पुढे करतो जीवा. जीवा म्हणतोय की असं काय करतेस चकाचक बाई, माझ्या सांगण्यावरून इथपर्यंत आलीस की नाही, आता सोड ना हा राग. आणि बघा प्रेक्षकांनो ती काय त्याच्या हातात हात देत नाही, म्हणजे अजूनही तिच्या मनात राग आहे आणि ती डायरेक्ट घरामध्ये म्हणजे मध्ये एंट्री करते. आणि जीवा म्हणते की नंदिनी आज आपण अचानक इथे असे आलो आहे कुणालाही न कळवता. नंदिनी म्हणते की स्वतःच्या घरी येताना कुणाला कळवायचं नसतं. बघा प्रेक्षकांनो आणि इकडे आता ही काव्या आणि पार्थ सुद्धा सोबत खाली आले असतात. प्रेक्षकांनो हा रात्रीतून गंमत झालेला तरी काय आहे, काहीच कळेनासं झालंय प्रेक्षकांनो. आणि बघा पार्थ सुद्धा नंदिनी आणि जीवाला बघून आनंदित झालेला आहे. आणि पार्थ म्हणतो की जीवा नंदिनी, आणि काव्या पण म्हणते की ताई जीवा. आणि प्रेक्षकांनो इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो मला माहित नाही स्वप्न आहे का खरंय, कारण मी काहीच गेस करू शकत नाही असा रात्रीतून काय चमत्कार झाला की हे सगळे एकत्र आलेत. असो मालिकेचा एपिसोड इथे संपतो. आपण बघूया की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. मानिनी काकू म्हणतात की देवा सगळ्यांमधला हा अबोला मिटू दे रे बाबा, तिळाची ऊब आणि गुळाचा गोडवा त्यांच्या नात्यातही येऊ दे. इकडे नंदिनी पार्थला आणि काव्याला तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणते. पार्थ म्हणतो की तुमचं नातंही या लाडवासारखं राहू दे, एकमेकांना घट्ट चिकटलेलं. तेवढ्या आत मानिनी काकू तिथे